गौतम अदानी भारतच नाही तर आशिया खंडातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक. 2014 साली केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागच्या 12 वर्षात गौतम अदानी यांच्या एवढी चर्चा दुसऱ्या कोणत्याही उद्योगपतीची झालेली नाही. भारतातली बंदरं असोत, विमानतळं असोत, सिमेंट उद्योग, वीज पुरवठा, सगळीकडे अदानी यांच्या नावाचा बोलबाला आहे. पण याच गौतम अदानींवरती 2024 साली एक मोठा आरोप झाला होता. आरोप होता फसवणूक आणि लाचखोरीचा. या प्रकरणी त्यांच्यावरती थेट अमेरिकेत गुन्हा दाखल झाला होता. अदानी यांच्या विरुद्ध अटक वॉरंटही जारी करण्यात आलं होतं. हा खटला जवळपास 1.5 वर्ष चालला. पण आता अमेरिकेत गौतम अदानी यांच्या विरुद्ध दाखल झालेले खटले रद्द होणार असल्याचं बोललं जात आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी अदानी यांच्यावरती दाखल केलेले खटले मागे घेण्याची तयारी दाखवली आहे. गौतम अदानी यांच्यासाठी ही फार दिलासादायक बातमी आहे. पण यावरून आता भारतात राजकारण सुरू झालंय. काँग्रेस पक्षानं आरोप केलाय की हे सगळं मोदींमुळे झालंय. मोदी आणि अदानी यांच्यातल्या जवळच्या संबंधांमुळे अदानी यांच्यावरचे आरोप मागे घेतले जात असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. नक्की काय घडतंय? गौतम अदानी यांच्यावरती अमेरिकेत काय आरोप झाले होते? त्यांच्या विरुद्ध फसवणूक आणि लाचखोरीचे खटले का दाखल करण्यात आले होते? आता हे खटले मागे घेण्याच्या चर्चा का आहेत? यावरून काय राजकारण सुरू झालंय? सगळा विषय जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी गौतम अदानी यांच्यावरती दाखल झालेल्या खटल्यांबद्दल जाणून घेऊ. तर नोव्हेंबर 2024 मध्ये न्यूयॉर्कच्या फेडरल प्रोसिक्युटर्सनी आरोप केला होता की गौतम अदानी, त्यांचे पुतणे सागर अदानी आणि इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भारतात सोलर पॉवर प्रोजेक्टचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना $265 मिलियन म्हणजे जवळपास 2,500 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला होता. या प्रोजेक्ट अंतर्गत 20 वर्षांमध्ये $2 बिलियन म्हणजे तब्बल 16,881 कोटी रुपयांचा नफा होण्याचा अंदाज होता. या प्रकरणात गौतम अदानी यांच्यासोबतच सागर अदानी, अदानी ग्रीन एनर्जीचे माजी सीईओ विनीत जैन, अझ्युर पॉवर ग्लोबलचे माजी अधिकारी रणजित गुप्ता आणि रुपेश अग्रवाल यांच्यावरतीही आरोप झाले होते. सोबतच कॅनेडियन इन्व्हेस्टर सिरिल कॅबिन्स यांचंही नाव यात आलं होतं. अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी आरोप केला होता की गौतम अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कथित लाचखोरी लपवून आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्टर्स आणि बँकांकडून कर्जाच्या माध्यमातून 29,000 कोटी रुपयांचा निधी उचलला होता. आरोप होता की स्वतः अदानी यांनी प्रोजेक्ट मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. सोबतच सागर अदानी आणि विनीत जैन यांनी या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी अनेक मीटिंग्स घेतल्या होत्या. अमेरिकेच्या न्यायालयात दाखल झालेल्या चार्जशीटमध्ये दावा करण्यात आला होता की हा सगळा कट रचणारे अधिकारी आपापसात बोलताना गौतम अदानी यांचा उल्लेख न्यूमरो उनो असा करत होते. इटालियन भाषेत या शब्दाचा अर्थ नंबर 1 असा होतो. तसंच गौतम अदानी यांच्यासाठी द बिग मॅन अशा कोड नेमचाही वापर करण्यात येत होता. महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेत गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्या विरुद्ध अटक वॉरंटही जारी करण्यात आलं होतं. पण अदानी भारतात असल्यामुळे त्यांना कधी अटक होऊ शकली नाही. अदानी ग्रुपने सुरुवातीपासून हे सगळे आरोप निराधार असल्याचं म्हटलं होतं. आम्ही सगळे आंतरराष्ट्रीय कायदे आणि पारदर्शकतेच्या नियमांचं पालन केलं असल्याचं अदानी यांचं म्हणणं होतं. आता बातमी आहे की या प्रकरणात अदानी यांच्यावरती अमेरिकेत जे खटले दाखल आहेत ते सगळे खटले मागे घेतले जातील. आता ही बातमी नक्की काय आहे आणि अदानी यांच्यावरचे खटले मागे घेतले जातील असं का म्हटलं जातंय ते पाहू. तर न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार अमेरिकेचे अधिकारी गौतम अदानी यांच्यावरचे फसवणुकीचे आरोप मागे घेण्याच्या दिशेनं पावलं उचलत आहेत. अमेरिकेचं जस्टिस डिपार्टमेंट याच आठवड्यात हे आरोप मागे घेण्याची घोषणा करू शकतं असं सांगितलं जातंय. गौतम अदानी यांनी खटले मागे घेण्यासाठी सेटलमेंट केल्याच्या चर्चा आहेत. दावा आहे की गौतम अदानी हे $60 लाख दंड भरतील, तर त्यांचे पुतणे सागर अदानी हे $1,20,00,000 दंड भरतील. पण इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अदानी हे सेटलमेंट करत असल्याचं म्हटलं जात असलं तरी त्यांनी कोणतंही चुकीचं काम केल्याची किंवा गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. अदानी ग्रुपनं सुरुवातीपासूनच हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. गौतम अदानी आणि सागर अदानी यांना न्यूयॉर्कमध्ये फसवणुकीच्या प्रकरणात फौजदारी खटल्यांचा सामनाही करावा लागला होता. न्यूयॉर्क टाइम्स आणि ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार आता त्यांच्यावरचे फौजदारी खटलेही रद्द होण्याची शक्यता आहे. पण हे सगळं का घडतंय? तर यासाठी अमेरिकेत गेल्या वर्षी झालेला सत्ता बदल कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय. मुळात अदानी यांच्यावरती जेव्हा हे सगळे खटले दाखल झाले होते तेव्हा अमेरिकेत जो बायडन यांचं सरकार होतं. पण गेल्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर मार्च 2025 मध्ये ट्रम्प प्रशासनानं
फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ऍक्ट स्थगित केला होता. हा तोच कायदा आहे ज्या अंतर्गत अमेरिकन कंपन्या किंवा इन्व्हेस्टर्सचा समावेश असलेल्या परदेशी व्यवहारांमध्ये लाच देणं गुन्हा मानला जातो. या कायद्याअंतर्गतच अदानी यांच्यावरती अमेरिकेत कारवाई सुरू झाली होती. पण ट्रम्प यांनी हा कायदा स्थगित केल्यानंतर अदानी यांच्या विरोधातला खटला कमकुवत होणार हे निश्चित मानले जात होतं. त्यातच न्यूयॉर्क टाइम्सचा दावा आहे की अदानी यांनी अलीकडेच हा खटला लढण्यासाठी रॉबर्ट जुफ्रा यांच्या नेतृत्वाखाली नव्या वकिलांची टीम नियुक्त केली होती. जुफ्रा हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वैयक्तिक वकील आहेत. अदानी यांनी त्यांची वकील म्हणून नियुक्ती केल्यानंतर त्यांच्यावरचे खटले मागे घेतले जात असल्याचं म्हटलं जात आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार एप्रिल महिन्यात अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसमध्ये सरकारी पक्ष आणि बचाव पक्ष यांच्यात एक मीटिंग झाली होती. या मीटिंगमध्ये अदानी यांचे वकील जुफ्रा यांनी जवळपास 100 स्लाइड्सचं एक प्रेझेंटेशन सादर केलं होतं. त्यांनी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की अमेरिकेच्या तपास यंत्रणांकडे अदानी यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नाहीत. सोबतच त्यात म्हटलं होतं की जर सरकारी वकिलांनी अदानी यांच्यावरचे सर्व आरोप मागे घेतले तर अदानी ग्रुप अमेरिकेमध्ये $10 बिलियन गुंतवणूक करेल. याद्वारे अमेरिकेत 15,000 नवे रोजगार निर्माण होतील. अदानी यांच्या या ऑफर नंतर त्यांच्यावरचे खटले मागे घेतले जात असल्याचं बोलले जात आहे. या प्रकरणी अमेरिकेच्या अटर्नी ऑफिसनं अजून काहीही बोलण्यास नकार दिलाय. तसंच अदानी ग्रुपच्या प्रतिनिधींनीही अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता अमेरिकेतून ही बातमी समोर आल्यानंतर याचे पडसाद भारतातही उमटायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस पक्ष या मुद्द्यावरून आक्रमक झाला असून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान मोदींवरती आरोप केलेत. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट टाकून म्हटलं की तडजोड करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी अमेरिकेसोबत ट्रेड डील साईन केली नाही, तर अदानी यांना वाचवण्यासाठी डील साईन केली आहे. खरं तर राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच अदानी यांच्यावरून मोदी सरकारवरती आरोप करत आलेत. ही बातमी समोर आल्यानंतर ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींवरती गंभीर आरोप केले. ते म्हणाले की पंतप्रधान मोदींनी अमेरिकेसोबत अत्यंत निराशाजनक आणि एकतर्फी व्यापार करार का स्वीकारला याचं कारण आज स्पष्ट झालं. तसंच मोदींनी 10 मे 2025 ला अचानक ऑपरेशन सिंदूर का थांबवलं हे सुद्धा आता उघड झालंय. मोदी हे देशाच्या हिताला प्राधान्य देण्याऐवजी ट्रम्प यांच्या दबावापुढे आणि धमक्यांपुढे झुकले आहेत. पंतप्रधान आणखी किती तडजोड करणार आहेत असा आरोप जयराम रमेश यांनी केलाय. एकूणच काय तर अमेरिकेत अदानी यांच्यावरती दाखल खटले मागे घेतले जाण्याची बातमी मोठी आहे. मागच्या 1.5 वर्षात अदानी यांच्यावरती फसवणूक आणि लाचखोरीचे अनेक आरोप झालेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय की अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटनं अदानी यांच्यावरची खटले मागे घेतल्यानंतर अमेरिकेच्या सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशन सोबतही सेटलमेंट केली जाईल. अशा प्रकारे अदानी यांच्यावरचे अमेरिकेतले सगळे खटले बंद होतील आणि त्यानंतर अदानी यांचा पुन्हा अमेरिकेत व्यापार करण्याचा मार्ग मोकळा होईल असं म्हटलं जात आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? अमेरिकेतले अदानी यांच्यावरचे खटले का मागे घेतले जात असावेत? याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.